राम राम मंडळी. तर आज आहे आपल्या ब्लॉग सिरीजमधला दिवस 17वा. तर आज आपण चाललेलो मोरगावला. आज अंगारकी चतुर्थी होती, त्यामुळे सकाळचंच आपण लवकर पहाटेचंच निघालेलो 4 वाजता. फायनली आपण मोरगावमध्ये पोचलो, कारण की लवकर आल्यामुळे तर उजेड तर काय नव्हताच, रात्रच होती, त्यामुळं काय तुम्हाला एवढं काय जास्त नीट दिसणार नाही. फायनली मग आपण पुढे येतो पार्किंग करून गाडी. हे रांग एवढी मोठी लागलेली पहाटेचीच, माझ्या अंदाजे सुमारे 5 वाजलेल्या, तर एवढी लांब रांग होती 5 वाजताच. हे आपले मंदिराच्या एक्झॅक्ट समोर जे मुख्य दरवाजा आहे त्याच्यासमोरच आपले नंदी महाराज विराजमान आहेत. तिथून आपण एंट्री करतो आत मंदिरात. हा मंदिराचा पुढचा परिसर आहे अंतर्भागातला, जे की आपण मेन कामानीतून आत एंट्रन्स केल्यानंतर हा व्ह्यू दिसतो तुम्हाला. आणि हेतूनच बाजूनं रांग चालू होते. बरोबर समोरच मंदिराच्या पुढच्या बाजूला या 2 मोठ्या घंटा लावलेल्या आहेत. सकाळ एकदम असं उजेडायला लागलेलं, त्यामुळं खालून तर काय एवढं असं दिसत नव्हतं, कारण की आपण आतल्या बाजूला होतो, पण थोडेसे ढग दिसत होते. त्याच्यावरूनच अंदाज लावू शकतो किती मस्त दिसत असेल, कारण की असे कलरमध्ये असे ढग आले ते जराचे असे गुलाबी फिक्कटमध्ये, त्यामुळे एकदम मस्त वाटतं. आपण फायनली शिडेवर चढून गेल्यानंतर हा व्ह्यू दिसतो बघा तुम्हाला. कसा एक नंबर का नाही. इथून असे वरती चढून पुन्हा खाली उतरावं लागतं, तेव्हा आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आपण एंट्री मारतो. हा मंदिराचा गाभारा आहे. इथून पुढे व्हिडिओ काढण्यास मनाई होती, त्यामुळं व्हिडिओ काय काढले नाही आपण. त्यानंतर बाहेर आल्यानंतर ना हा जो आहे तो पाठीमागचा व्ह्यू. एक्झॅक्ट हे जे आपलं गणपती बाप्पा विराजमान आहे त्याच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला ते आहे. हे आहे कुंड, हवन कुंड, की जेथे मोठे मोठे हवन केले जातात. आणि हे तुम्हाला दिसत आहे 2 मोठ्या मशाली बघा, ज्योती लावण्यासाठी. दगडे एकदम कोरीव काम आहे मंदिराचे पूर्ण. असे बघता क्षणी मन असे आकर्षित होऊन जाते. नंतर ना आपण प्रदक्षिणा घालत होतो मंदिराला. तर मंदिराच्या बाजूलाच जिथून आपण बाहेर पडतो दर्शन घेऊन, तिथेच एक मोठा मंडप आहे. त्या मंडपात ज्या आपल्या पूजा होतात त्या ह्या मंडपात केल्या जातात, की कोणाचे अभिषेक असतील काय ते त्या मंडपात केले जातात. त्यानंतर ना आपण बाहेर एंट्री मारतो मंदिराच्या. हा बाहेरचा व्ह्यू बघा, कारण की सकाळी जास्त अंधार होता त्यामुळे एवढं नीट दिसत नव्हतं. आता बघून घ्या. तिथूनच बाहेर पायऱ्या उतरून खाली यावं लागते. तिथून आल्यानंतर ही दुकानं पूर्ण चालू होतात. पार्किंगपर्यंत जाईपर्यंत ही दुकानं आहेत. कोणाला काय म्हणजे गोष्टी लागत असतील तिथे भेटून जातात सर्व, प्रसादापासून सगळ्या गोष्टी. तिथून आपण फायनली बाहेर येतो. मग तिथून आपण जरा म्हणतो आता सकाळ तर कोण काय खाऊन आलं नव्हतं, कारण की हा आपला ढाण्या वाघ, की जो की आपला आहे ओम, त्याला घेऊन आपण आलतो सकाळचाच लवकर. मग म्हणलं जरा चहावर ताव मारावा. तिथूनच घरी निघताना थोडंसं मुरटीतून बाहेर पडलो, की हा सनफ्लावरचा व्ह्यू बघा कसा एक नंबर मनाला मोहून टाकणार होता. आणि त्यातच पुढे आलं आणखी एक, की हरणाचे दर्शन झाले आपल्याला. तुम्हाला दिसत आहे का नाही माहीत नाही, आपण झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला होता थोडासा. नंतरून तिथून पुढे मग निघालो आपण वाघन दोघं. कसा आहे ढाण्या वाघ खतरनाक आहे हो. तिथून आपण दोघांनी डायरेक्ट निघालो. तर तो म्हणला आपल्याला सोमेश्वरला जायचं आहे. मग आपल्या नेरा मोरगाव रोडलाच तिथूनच मधनं रोड जातो सोमेश्वरला. हे पाटी लावलेली आहे बघा, मोरगाववर येताना पाटी दिसते तुम्हाला. तिथून लेफ्ट टर्न घेतला की डायरेक्ट सोमेश्वरला रोड जाऊन मिळतो. हा मंदिराकडे जातो डायरेक्ट. फायनली मग आपण सोमेश्वरच्या तिथे येतो. तिथे आल्यानंतर तुम्हाला एक तिथून राईट घ्यायला लागतो, कारण तिथे त्यांना पाठी लावून तुम्हाला दाखवलेलंच आहे की तिथून जायचं आहे. मंदिर जरा आत झाडांच्या आतमध्ये असल्यामुळे दिसत नाही. मग तिथून आल्यानंतर हा जो आहे फ्रंट व्ह्यू आहे, तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये आपण सांगितलेलाच. पण जरा ह्यावेळेस आपण आलतो त्यावेळेस गर्दी पण नव्हतीच, कारण की आपण मंगळवारी आलतो. सोमवारची गर्दी भरपूर असते. त्यात मंदिर पण असं एकदम असं अतिशय सुंदर असं सजवलेलं होतं. हा आहे मंदिराचा आतला भाग बघा, गाभाऱ्यातला. त्यात आपले देव आज दर्शन दिलेलं देवानं मग ते बाहेर असतं दर सगळ्या लोकांसाठी दर्शन घेण्यासाठी. इथे दररोज एक ना एक देव निघत असतो, नागदेवता आपला. मग ते आपण पण दर्शन घेतलं. आपला ढाण्या आला, तो पण म्हणला मला पण दर्शन घ्यायचं आहे. चालते, त्यानं पण घेतलं आणि मीही त्याच्यानंतर घेऊन टाकलं दर्शन. मग फायनली मग आपण दर्शन घेऊन बाहेर निघणार. तेवढ्यात म्हणलं आता अजून एक व्ह्यू दाखवा तुम्हाला, की मंदिराच्या आतला गाभारा जो आहे तो, कारण गर्दी नसल्यामुळे एकदम असं मोकळं परिसर होऊन जातो वातावरण. फायनली मग तिथून आपण परतीचा प्रवास चालू केला. आलो घरी. भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.